चलो. आजचं लेक्चर महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला फिजिक्सला बऱ्यापैकी कसं जास्तीत जास्त स्कोर करता येईल यासाठी आहे. आज मी तुम्हाला बेसिक 10 चॅप्टर सांगणार. ते 10 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. म्हणजे असं काय नाही आहे की दुसरे करू नयेत, करा, पण किमान एवढं तरी करा, पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी पहिला जो धडा आहे तुमचा रोटेशनल डायनॅमिक्स, त्याचे बेसिक क्वेश्चन, त्याच्यातनं येणारं PYQ जे आहेत, मी 5 वर्षाचं ॲनालिसिस जे काही काढता येते तेवढं काढलं आहे आणि त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला क्वेश्चन्स देतो आहे. जे बेस्ट पॉसिबल असतील ते मी तुम्हाला देतो आहे. त्याच्यात थेरॉटिकल जास्त असणार आहे, न्यूमरिकल मी देत नाही आहे. न्यूमरिकलसाठी कुठनं पण एक सेट ऑफ न्यूमरिकल्स काढा आणि करा. नॉर्मली मी तर सजेस्ट करीन 21 अपेक्षितमध्ये जेवढे न्यूमरिकल आहे एकदा ते डोळ्याखालनं घालवा, बस. त्याच्यावर जास्त काय करायचे आत्ता तरी गरज नाही आहे. आता जेवढं पॉसिबल होईल आपण थेरीवरती स्कोप देऊया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कुठले चॅप्टर्स करायचेत? सगळ्यात पहिल्यांदा 100% रोटेशनल डायनॅमिक्स तर त्यात असणारच आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ठीक आहे. दुसरं, खरं जर तुम्ही स्वरूप बघितला तर दुसरा टॉपिक इथं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड केला पाहिजे, जो तेवढ्या वेटेजचा आहे आणि मागच्या 5 वर्षांमध्ये याचे खूप क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे. आता इथे मी स्टार करतो. हे स्टारचा अर्थ काय? झेपलं तर करा, कारण ह्या स्थितीला जर तुम्ही फ्लुइडला हात लावला तर खूप गणण्यासारखं आहे, म्हणून मी त्याला स्टार करतोय. ठीक आहे. थर्ड टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. फोर्थ टॉपिक आहे केटीजी. ठीक आहे. फिफ्थ टॉपिक आहे ऑसिलेशन्स. ठीक आहे. सिक्स्थ टॉपिक आहे वेव्ह ऑप्टिक्स आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, ते सगळं, पण तो मी रेकमेंड करणार नाही तुम्हाला. ठीक आहे. 6वा टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. का इलेक्ट्रोस्टॅटिक? कारण NCERT जे इंटिग्रेटेड आहे त्यांचा NCERT हा खूप मोठा आपण घेतला आहे ऑलरेडी. ठीक आहे. फक्त तुम्हाला डेरिवेशन बघायचे, बाकी काय नाही, बाकी सगळं तुम्हाला येतं ऑलरेडी. ठीक आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. 7वा आहे तुमचा करंट. 8वा आहे तुमचा मॅग्नेटिक इफेक्ट अँड मॅग्नेटिक मटेरियल. सर हे तर 2 टॉपिक आहेत, मी एक पकडणार, कारण मॅग्नेटिक मटेरियल एकदम छोटा टॉपिक आहे, त्याला वेगळा टॉपिकचं नाव द्यायची गरज नाही, म्हणून तो एक टॉपिक म्हणूनच मी पकडणार. ठीक आहे. 9वं EMI. ठीक आहे. 10वा AC. ठीक आहे. 11वा ड्युएल. ठीक आहे. 12वा सेमीकंडक्टर. हे टॉपिक मी रेकमेंड करेन करायला. ठीक आहे. ह्याच्यात तुम्ही बऱ्यापैकी गोष्टीत मार्क पाडताय, बऱ्यापैकी गोष्टी कवर करताय आणि चांगल्यातले चांगले बेस्ट पॉसिबल तुम्हाला भेटू शकतं. ठीक आहे. त्यातला एक टॉपिकला स्टार केला आहे, झेपलं तर करा, नाहीतर नका करू आत्ता. पण सर आम्ही 50% तरी बघून आलो आहे फ्लुइड, 50% तरी येतो, 40% येतो, ठीक आहे, मग घ्या, मग फ्लुइडला एंटर करा, मग तसे तुमचे 12 चॅप्टर होतील. क्लिअर आहे. तसं 13 होत आहेत, कारण हे 2 आहेत, पण ह्याला तुम्ही वेगळा पकडू नका, एकत्रच होण्यासारखा आहे तो. ठीक आहे. हा जर उडवला तर 12 चॅप्टर्स होतील मॅग्नेटिक मटेरियलला पकडून, सोडून मग 11 चॅप्टर्स होतील. हे चॅप्टर्सवर तुमचं डोकं असलं पाहिजे. पहिले चॅप्टर कुठले करायचे? स्टार नको, आता टिक करूया. पहिलं करायचं रोटेशनल डायनॅमिक्स, ऑसिलेशन. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट, मॅग्नेट, EMI, AC, सेमीकंडक्टर्स.
हे पहिलं उरकून घ्यायचं. सेकंड लाईनला हे त्याच्यानंतर करायचे. क्लिअर आहे का? ठीक आहे सर. आमचे आता अशा तर कॅटेगरी करूया जरा. सगळंच काहीच केलेलं नाहीची कॅटेगरी घ्यायला नको, जरा मिक्स्ड कॅटेगरी घेऊ. असे पण काय असते सर, आम्ही अभ्यास केला आहे. आता बऱ्यापैकी आमचं इथं 50%पेक्षा जास्त ह्यातला सिलेबस आमचा कवर्ड आहे. तर अशा लेवलला आम्हाला काय केलं पाहिजे, तर अशा लेवलला तुम्हाला ह्यात क्वेश्चन ॲडअप केले पाहिजेत. आता ह्यात धडे ॲडअप केले पाहिजेत. कुठला धडा ह्यात ॲडअप करण्यासारखा आहे पहिला, कोण सांगेल? ह्यात अजून ॲडअप करण्यासारखा धडा कुठला आहे? ॲटम न्यूक्लियर नाही. अजून एक महत्त्वाचा, वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह तुमचा, तो तिकडं घुसवण्यासारखा आहे. ठीक आहे. सो त्याला ॲड करा. तो मोठा टॉपिक आहे, वन ऑफ दी मोठा टॉपिकमध्ये त्याचं नाव आहे. मोठ्या टॉपिक्स म्हणजे काय? हे रोटेशनल डायनॅमिक्स सारखा टॉपिक, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड सारखा टॉपिक, त्या टॉपिकमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. हे वर देऊन बाकीचा आपण इन्क्लूड केलेला आहे, काय हरकत नाही. चल सर, यात कोणाला काय डाऊट? सर ह्याच्यापेक्षा कमी काय? ह्याच्यापेक्षा कमी काय नसते. आता तुम्हाला टोटली फोकस राहायचं आहे एवढ्या टॉपिकवरती. त्याच्यातलं रोटेशनल डायनॅमिक्स, ऑसिलेशन, इलेक्ट्रिसिटी, करंट, इलेक्ट्रिसिटी. आता खूप वेळेला काय काय तुम्ही जर यूट्यूबचे व्हिडिओ बघितले असतील तर ऑसिलेशन करू नका म्हणतील, ड्युएल करू नका म्हणतील, मॅग्नेटिक मटेरियल करू नका म्हणतील. पण तो टॉपिक पण तर छोटा आहे, मग ते उरकून टाकूया. क्लिअर आहे? ते कमीत कमी विथ ऑप्शन्स 5 मार्काला आहे. सॉरी, विथ ऑप्शन 7 मार्काला आहे, विदाउट ऑप्शन 5 मार्काला आहे. मग ते 3 टॉपिकचे झाले ना 15 मार्क, ते फिक्स आहेत तुमचे, म्हणून ते हलवून देऊ नका. हे जिथं मी ऑरेंज टिक केली आत्ता, ऑरेंज टिकवाले जरी तुम्ही केले ना, एवढे पडतात. फक्त ऑरेंज टिकवाले म्हणतोय मी, मिनिमम 35 पडतात. कॉलेज किती देणार आहे? देणार आहे सगळ्यांना देणार आहे कॉलेज 29. त्याच्यापेक्षा कमी नाही देत. म्हणजे सगळं 30-30 दिसू नये म्हणून 29, 29, 29, 30, 29, 30 असं करतात. म्हणजे एखादा मार्क पुढं मागं. आरामात 65+ तुम्ही मारू शकता फिजिक्समध्ये, त्याची टेन्शन घ्यायची गरज नाही. क्लिअर आहे का सगळ्यांना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी असं पण होतं की आता मी जर म्हटलं मॅग्नेटिक मटेरियलला 5 मार्क आहेत, विथ ऑप्शन 7 मार्क आहेत, बरोबर. त्याच्यातलं एक MCQ येऊ शकतो, मग तो तिथे कॅल्क्युलेट झाला ना. अरे 7 पैकी एक MCQ आला तरी एक घुपला, 6 मार्क उरले. मग 2 मार्काचा पडला, 4 मार्क उरले, मग 4 मार्काचा एक पडू शकतो. असं हे कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्या बघितलं पाहिजे. क्लिअर? दुसरी गोष्ट, पेपर लिहून यायचं, मास दाखवायचा नाही, मस्ती करायची नाही. मला काय झेपत नाही, मला काय येत नाही असलं करायचं नाही, लिहून यायचं. आता जर तुम्ही आज पण एवढं जरी केलं, म्हणजे मी सांगतोय तेवढे जरी तुम्ही केलं, तर तुम्ही पेपर लिहिण्याच्या लायकीचं मी तुम्हाला ठेवतोय या क्षणापासनं. ह्याच्या अगोदर काहीतरी केलंच असेल ना, असं तर थोडी काहीच केलं नाही. हां, ह्याच्या पुढं मग 100%. म्हणून पेपर लिहून यायचं. कमीत कमी आपण रिटर्न पेपर किती मार्काचा येणार आहे? 98 मार्काचा पेपर असतो रे विथ ऑप्शन. कारण विथ ऑप्शन खेळणार आहे. मॅग्नेटिक मटेरियल 7 मार्काचा धरून चाललोय ना मी विथ ऑप्शन, म्हणजे 98 मार्काचा पेपर आहे, बरोबर. 98 मार्काच्या पेपरमध्ये मी किती मार्काचा पेपर लिहून आलो पाहिजे? कमीत कमी 70 मार्काचा मी लिहून आलो पाहिजे. कळलं का? ती तसं सिनारिओ आहे. ठीक आहे. पण सर नाही, आमचा तेवढा अभ्यास नाहीये, तर एक मिनिमम सांगा.
मिनिमम आहे 50 मार्क. कारण ज्या दिवशी तुम्ही 50 मार्काचा पेपर लिहून येणार आहे, तुमची लायकी आहे का 50ला 50 देण्याची? रिअल स्वतःशी बोला ना. मी 50 मार्काचं लिहून आलो तर 50 मार्क पडणार आहेत का? नाही पडणार आहेत. कुठेतरी मी गणणार आहे, काहीतरी फिगर गणणार आहे, कुठेतरी स्क्वेअर गणणार आहे, कुठेतरी फॉर्म्युला गणणार, काय ना काहीतरी गणणार आहे माझं. मग अशा कंडिशनला 50 मार्काचा पेपर लिहिला तर 30 मार्क पडतात. लक्षात आलं? मग ते 30 म्हणजे जर तुमचं एम 70 मार्काचा असेल, मार्क पाडणे 70, 30 खपले तुमच्या प्रॅक्टिकलला, उरले किती? 40. 40 मार्क पडण्यासाठी पेपर कितीचा लिहिला पाहिजे? 60. कळलं? हे डोक्यात ठेवायचं. उगाच काहीतरी टाइमपास करून येऊ नका. दुसरी गोष्ट, आपल्याला क्वालिफाय पण करायचं आहे, हे लक्षात ठेवा. मेजर क्वालिफिकेशन कुठं आहे? जेई बिटसॅटला, बरोबर ना? मेजर, त्याला 75% पाहिजेत तुम्हाला. म्हणजे 75 मार्क तुम्हाला फिजिक्समध्ये पडलेच पाहिजेत. फिजिक्समध्ये जर 75 पाडायचे असतील, 30 मार्क तुम्हाला कॉलेजनं दिलेले आहेत. 30 मार्क जर मी खववले तर किती राहिले? 45. 45 मार्क पडायचे असतील तर 65 मार्क, आलं का 70 पैसे? म्हणून सांगितले 70 मार्काचा पेपर कमीत कमी लिहून या. मला तुमच्यातलं कोणीहीच 35, 37, 38 पासिंगवाली नको आहेत. पासिंगवर राहायची 30 मार्क कॉलेजने दिले, मान फिरवली तर 10 पडतात. आणि त्यात बी जर तुम्हाला 37 पडत असतील तर तुम्ही काय लिहून आलाय पेपर, हे लक्षात घ्यायचं. म्हणून ती क्लिअरिटी ठेवा. आपल्याला ग्रुप क्वालिफाय ठेवायचा आहे, तिथंच करायचं आहे. केमिस्ट्रीमध्ये ग्रुप क्वालिफाय लगेच होतो, कारण नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी आहेत. जास्त डोकं लावलं तर इझिली मार्क पडतो. फिजिक्समध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तसे कमी आहेत पण कॉम्प्लेक्स आहेत. पेपर कसा लिहायचा, काय लिहायचा, हा जरा टॉपिकचा प्रॉब्लेम आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे? यात काय कोणाला डाऊट आहे का? क्लिअर आहे का? हो का नाही? क्लिअर आहे. चला आता आज आपण कुठे स्टार्ट करूया? रोटेशनल डायनामिक्स. पहिल्यांदा तुम्हाला मी क्वेश्चन्स देऊन ठेवतो. असं करूया, पहिलं बँक देऊन ठेवतो आणि मला जे पॉसिबल वाटत आहेत त्याचे आन्सर्स कसे लिहायचे, सॉल्विंग कसं करायचं ते सांग. ठीक आहे? सो फर्स्ट मी बँक देतो. पहिलं आपण बँक लिहून घेऊया. आता गेली 3 वर्ष इथून क्वेश्चन पडतोय. रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे? रेडियस ऑफ गायरेशन हा पडतोच, हे आपल्याला फिक्स टू फिक्स माहीत पाहिजे कसं करायचं. ठीक आहे? सेकंड क्वेश्चन आहे अँगल ऑफ बँकिंग. हे अँगल ऑफ बँकिंग आठवत आहे का? रस्ता असा सरळ असतो, मला अजून जोरात पळवायची गाडी तर मी काय करतो? टिल्ट करतो. त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे? तिसरं कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे दोन्ही हँड इन हँड आहेत. 1 आणि 3 दरवेळेला हँड इन हँड येतो. वरचा आला तरच खालचा येतो, आजपर्यंतचा रेशो. म्हणून करताना हे दोन्ही करूनच ठेवायचे, एक करायचं नाही, दोन्ही करायचे. ठीक आहे? ते आपलं काय ते मौत का कुआ, वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ. ठीक आहे? त्याचं इक्वेशन तुम्हाला माहित पाहिजे. आता कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन्स आहेत. इक्वेशन म्हणण्यापेक्षा डेरिवेशन्स आहेत. कायनेटिक एनर्जीचे डेरिवेशन्स आहेत. ठीक आहे? मग ते डेरिवेशन्स कुठल्या कुठल्या बेसिसवरती ते तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा रोलिंग मोशन मधलं, ह्याच्यात रेडियस ऑफ गायरेशन आलं पाहिजे. रेडियस ऑफ गायरेशन आलं पाहिजे. दुसरं, ह्यातच दुसरा क्वेश्चन, ज्याच्यात आय आणि ओमेगा आला पाहिजे. ज्याच्यात आय आणि ओमेगा, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी आली पाहिजे.
चला हे लिहून घ्या, पेज टर्न करायचे. चलो डन. नाही ना काय प्रॉब्लेम, क्लिअर आहे ना, ठीक आहे ना. चला नेक्स्ट. 6 आपले थेरम्स. किती थेरम आहे तिथं? 2 थेरम आहेत. कुठले कुठले? पॅरेलल आणि परपेंडिक्युलर. पॅरेलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मध्ये माहिती आहे ना, कोनिकल पेंडुलम कसं दिसतं माहिती आहे ना? असावाला नाही, तो सिंपल पेंडुलम झाला. असावाला, असा जो फिरतो ना त्याला म्हणायचं कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये शेप्स लक्षात ठेवायचे. रॉड आठवतं ना, रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेलं मधनं आणि साईडनं. हे मधनं काढल्यावर काय मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? ml²/12. आणि एका एंडनं काढलं तर ml²/3. हे लक्षात असू दे, ठीक आहे. अजून रिंग, डिस्क, स्पियर. मला हे वाटतंय येऊ शकतं. चला पटपट लिहून घ्या. ही झाली बँक. ह्याच्यात अजून 3 ते 4 क्वेश्चन आहेत जे मी इथं देत नाहीये, ते ऑलरेडी मी आता तुमच्याकडून करून घेणार आहे. मग ते त्यावेळेला आपण करून घ्या. चला पटकन लिहून घ्यायचं. चलो डन. लिहून झालेत. हे सोडून अजून काय वाटते कोणाला तुमच्याकडून? सर असं वाटतंय हा एक क्वेश्चन येऊ शकतो. तुम्ही जर अभ्यास करून आला असला तर. रोटेशनल डायनॅमिक ऑप्शनला टाकलाय. सांगा तुम्ही जर काय बघून आला असला, तुम्हाला काय वाटत असेल तर. रोटेशनल डायनॅमिक्स तोच पहिला क्वेश्चन आहे आता मी घेणार आहे. अजून तुला नाही वाटत काय? चला चालू करूया. आता टर्म्स वाईज घेऊया. पहिल्यांदा मला सगळ्यात माहिती पाहिजे सगळे मेन गोष्टी. पहिली गोष्ट आहे मोशन. मोशन म्हणजे काय? एखादी गोष्ट जी एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटला जाते त्याला आपण मोशन म्हणतो. मोशन मधले टाईप. पहिला मोशन आहे लिनियर मोशन, ठीक आहे. सो लिनियर मोशन म्हणजे काय? स्ट्रेट लाईनवर मोशन करतो त्याला म्हणायचं आपण लिनियर मोशन. दुसरं काय आहे?
सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार आहे. ठीक आहे. तिसरा मोशन ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय? व्हेरी गुड. इथं जे स्ट्रेट लाईन आहे ना, स्ट्रेट लाईन आहे ना, तिथं काय आलं पाहिजे? सिंगल पार्टिकल. ठीक आहे. इथं पण सिंगल पार्टिकल. आता इथं काय येणार? स्ट्रेट लाईन मध्ये चाललेत पण खूप सारे पार्टिकल चाललेत. इथं काय चाललेत? खूप सारे पार्टिकल चाललेत. त्यावेळेला आपण काय घेतो? ट्रान्सलेशनल मोशन. लास्ट इथं काय येणार? रोटेशनल मोशन. सर्क्युलर पाथ, खूप पार्टिकल्स गोल फिरणार असतील तर रोटेशनल मोशन. एक पार्टिकल गोल फिरणार असेल तर सर्क्युलर मोशन. चला पटपट लिहायचंय. बेसिक बेसिक डेफिनेशन, बेसिक बेसिक पॉइंट्स घ्यायचे आहेत आपल्याला. चलो डन. ठीक आहे. आता ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आपण इक्वेशन्स काय वापरणार आहेत? कायनामॅटिक्स ऑफ इक्वेशन्स ते आपण लिहून घेऊया. पहिला फॉर्म्युला आपण घेणार आहे डेल्टा एक्स इज इक्वल्स टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2a डेल्टा एक्स. अजून काय वापरतो आपण? की डेल्टा एक्स एन. काय फॉर्म्युला? हा यू प्लस 2n मायनस 1 a बाय 2. व्हेरी गुड. डेल्टा एक्स एनचा फॉर्म्युला. अजून फोर्समध्ये डायनामिक्समध्ये घेतलं तर फोर्स इज इक्वल्स टू मा आपण वापरतो इथं. क्लिअर आहे. अजून काय? मोमेंटम. मोमेंटम पी इज इक्वल्स टू एम इंटू व्ही. अजून मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय यूज करतो? हाफ एम व्ही स्क्वेअर. आता तेच आपण रोटेशनल मोशन करतोय. सो रोटेशनल मोशनचे इक्वेशन्स बदलतील, ते आपल्याला काढायला पाहिजेत. चला रोटेशनल मोशनचे इक्वेशन सांगा पटकन. ह्याला कम्पेअर करूया. इथं पुढं चालतंय म्हणून डेल्टा एक्स आहे. रोटेशनल मध्ये तुम्ही गोल फिरणार आहे, मग कोण आलं पाहिजे? थिटा. थिटा मध्ये फिरतो ना आपण गोल. सो इथं काय येणार आहे? डेल्टा थिटा. ठीक आहे. सो डेल्टा थिटा इज इक्वल्स टू यू काय रे इकडं? यू काय पटकन? यू काय? इनिशियल वेलॉसिटी. गोल फिरणारी इनिशियल वेलॉसिटी काय असती? अँग्युलर वेलॉसिटी. कशाने दाखवतात? ओमेगा. पण इनिशियलला काय दाखवणार? ओमेगा नॉट. ठीक आहे. सो ओमेगा नॉट टी प्लस हाफ. ए काय? इकडं ऍसिलरेशन. इकडं ऍसिलरेशन कशाने दाखवतात? अल्फा. सो डेल्टा थिटा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. चलो डन. चला पुढं v इज इक्वल्स टू यू प्लस एटी. मग इथं काय येणार? ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. ठीक आहे. चला लगेच पुढचं पण लिहून घेऊया. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा नॉटचा स्क्वेअर
प्लस 2 अल्फा डेल्टा थीटा. डेल्टा थीटा nth इज इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस 2n मायनस 1 अल्फा बाय 2. हे सांगतोय का, हेच फॉर्म्युलेवरनं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला येणार आहेत. हिथूनच क्वेश्चन पडणार, न्यूमरिकल क्वेश्चन हिथूनच पडणार. चला, तिकडं फोर्स आहे, गोल फिरायला कोण येतो? टॉर्क. टाऊचा फॉर्म्युला काय? आय अल्फा. मालाच इकडे घेऊन घ्यायचं, एमच्या जागी येणार आय, एच्या जागी येणार अल्फा. ए टॉर्कचा अजून एक फॉर्म्युला सांगा. व्हेरी गुड, आर क्रॉस एफ. आर क्रॉस एफ. इथं मोमेंटम आहे, लिनियर मोमेंटम. तिथं कुठून येणार आहे? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवला जातो? एल ने दाखवला जातो. काय फॉर्म्युला? अजून एम व्ही आर कुठून आलाय? आयच्या जागी. चला 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 पटकन. एम व्ही आर बरोबर आहे, एम व्ही आर बरोबर आहे, पण आणलाय कुठून? हा फॉर्म्युला आठवतोय का? आर क्रॉस पी. पी तुमचा मोमेंटम आहे, म्हणून त्याचा फॉर्म्युला काय आला? एम व्ही आर. चलो लास्ट, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा असाच राहणार. एम ची जागा आता कोण घेणार आहे? आय. व्ही ची जागा कोण घेणार? ओमेगा. सो आय ओमेगा स्क्वेअर. सो रोटेशनल मोशन आणि रोटेशनल डायनामिक्सवर डायरेक्ट काही क्वेश्चन पडला जे 1 आणि 2 मार्कांना असतील ते तुम्ही इथून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. 3 आणि 4 मार्काचे इथनं येणार नाहीत, ते जरा पुढचे क्वेश्चन्स आहेत ते सांगतो. चलो डन आहे काम. जाऊया पुढे आपण. सिंपल आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? ठीक आहे. चलो आता पुढे जाऊन आपण पहिला टर्म, पहिला क्वेश्चन हा येऊ शकतो 1 मार्कासाठी. डिफाईन UCM. आता 2020च्या अगोदरचा विषय काय होता? इथं 2 धडे होते, एक सर्क्युलर मोशन होता, एक रोटेशनल डायनामिक्स होता. आता ह्या दोघांना एकत्र करून हा चॅप्टर बनवलाय, म्हणून सर्क्युलर मोशनवरचे पण क्वेश्चन येण्यासारखे आहेत. सो डिफाईन UCM. हे UCM म्हणजे काय असतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे परत एकदा, हा काय मला नाही कळलं. कॉन्स्टंट वेलॉसिटी का कॉन्स्टंट स्पीड का दोन्ही? कॉन्स्टंट वेलॉसिटीचा अर्थ काय? नो चेंज इन डायरेक्शन, नो चेंज इन स्पीड. गाडवांनो, हा जर चेंज डायरेक्शन केला नाही तर गोल कसा फिरेल? लक्षात येते का? आता एक पार्टिकल आहे, समजा हा पार्टिकल आहे, ह्याला गोल फिराय, हा चाललाय असा, हा चाललाय असा असा, तर ह्याची डायरेक्शन बदलत नाहीये. पण हा जर चालायला लागला असा तर डायरेक्शन बदलतीये का? हो. मग वेलोसिटी बदलतीये का? हो. लिनियर वेलॉसिटी बदलतीये. क्लिअर आहे का? म्हणून तुम्ही वेलॉसिटी हा शब्द वापरायचा नाही. अ पार्टिकल मूविंग इन सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड UCM. क्लिअर आहे का? लिहून घ्या पटकन.
इथं आपली अक्कल एक्स्ट्रा लावू नका. अँग्युलर वेलॉसिटी फेलॉसिटी तसलं काही देऊ नका. ते जास्त अजून मग त्याला एक्सप्लेनेशन द्यायला लागेल. UCM म्हणजे काय, कॉन्स्टंट स्पीडनं गोल फिरणारं पार्टिकल. संपला विषय. त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो व्यवस्थित तसंच ते लिहून घ्यायचं आहे. ह्यालाच धरून एक क्वेश्चन अजून येतं. एखादं पार्टिकल जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल तर तिथं कुठले कुठले फोर्सेस येऊ शकतात, हा त्याचा अर्थ आहे. एखादा पार्टिकल युसीएम करतोय म्हणजे गोल गोल फिरतोय. मग गोल फिरताना त्याच्यावरती किती फोर्सेस येतील हा त्यांनी सांगितलेला आहे. समजा हा पार्टिकल आहे, हा मास एम आहे, हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतंय, बरोबर. ठीक आहे. तर ह्याच्यावरती किती फोर्सेस लागू शकतात? बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्याचं वेट खालीच लागणार, मग त्याच्यावरती लावून टाका. एक काय लागतंय, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स कुठं असते, अवे फ्रॉम द सेंटर का टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर. लक्षात ठेवायचं. म्हणजे एक फोर्स इकडं लागते, त्याला म्हणू आपण सेंट्रीपिटल फोर्स. अजून आता हा जर एखाद्या टेबलवर UCM करत असेल तर 100% ह्याच्यावर काय लागू शकतो, नॉर्मल. अजून फ्रिक्शन बद्दल काय आपल्याला माहित नाही म्हणून आपण ते बोलणार नाही. सेंट्रीफ्युगल लागू शकतो का, नाही. जर मी सेंट्रीपिटल दाखवलंय तर मी सेंट्रीफ्युगल दाखवू शकत नाही, आणि मी जर सेंट्रीफ्युगल दाखवलं तर मी सेंट्रीपिटल दाखवू शकत नाही. एकच काहीतरी. क्लिअर आहे का. त्याच्यासाठी बघणारा महत्वाचा आहे. आठवतंय का, फ्रेम ऑफ रेफरन्स. बघणारा महत्वाचा आहे. आपण जर त्याला बघतोय तर सेंट्रीपिटल येणार का सेंट्रीफ्युगल येणार, आपण जर त्याला बघतोय. आता बघताना विचार करा, दगड गोल फिरतोय, दगड गोल फिरतोय, दगड गोल फिरताना त्याच्यावर आत लागणारा फोर्स दिसतोय का बाहेर लागणारा फोर्स दिसतोय, आत लागणारा, बाहेर लागणारा नाही. बाहेर कधी लागतं, जर तुम्हाला दगडावर बसवलं असेल तर तुम्हाला काय वाटते, अयो आता मी बाहेर फेकला जाईल, वाटणार ना. दगडावर बसवलं तुम्हाला तर आता मी बाहेर फेकला जाईन. तो फील कुठे येतो, घाटात. गाडीत बसल्यावर गाडीनं एकदम टर्न मारला तर तुम्ही बाहेर फेकल्या गेल्यागत वाटतं का, त्याला म्हणायचं सेंट्रीफ्युगल. तुम्हाला त्याच्यावर बसवलं तर सेंट्रीफ्युगल, बाहेरून बघितलं तर सेंट्रीपिटल. चला, नेम ऑफ फोर्सेसमध्ये तिन्ही फोर्स लिहून घ्या. कुठलं कुठलं दिसणार, नॉर्मल. सर नॉर्मल दिसणारच का, दिसू शकतो जर खाली असेल काही तर. आणि गाढवानो, ह्याला ग्रॅव्हिटी म्हणायचं नाही, ह्याला म्हणायचं वेट. चला, एक क्वेश्चन आपला इथं क्लिअर झालेला आहे. असा जर 1 मार्काला किंवा 2 मार्काला क्वेश्चन आला तर आपण इझिली सॉल्व करू शकतो. आपण इझिली सॉल्व करू शकतो. डन. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सेंट्रीपिटल फोर्स. आत्ताच बोललो आपण, सेंट्रीपिटल फोर्स काय, ज्या वेळेला एखादा पार्टिकल गोल फिरत असेल तर एक फोर्स
acts towards the center of the circle is known as centripetal force. क्लियर आहे का? लिहून घ्या पटकन. हा आपण किती मार्काला येऊ शकतो? 1. आणि डायग्रॅम बिग्रॅम फॉर्म्युला फिर्म्युला विचारला असेल तर 2. सेंट्रिपिटल फोर्स 100% डोकं लावायचं आहे. सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. पटकन सांगायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स रियल फोर्स आहे का इमॅजिनरी फोर्स आहे? रियल फोर्स लिहा. इट इज अ रियल फोर्स. It is a real force. A force acting on a particle performing circular motion which is directed toward the center is known as centripetal force. It is a real force. आता तुम्हाला फॉर्म्युला काढायला सांगतील. ठीक आहे, आता फॉर्म्युला डिराईव्ह करायला लावला तर असं काहीतरी करायचं. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू मा. बरोबर आहे, नेट फोर्स इज इक्वल्स टू मा. पण कुठला? ए, सेंट्रिपिटल ॲसिलरेशन. ठीक आहे, सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू ए. पटकन सांगायचं आहे, सेंट्रिपिटल ॲसिलरेशनचे फॉर्म्युले काय आहेत? सेंट्रिपिटल ॲसिलरेशनचे फॉर्म्युले काय आहेत? सेंट्रिपिटल ॲसिलरेशनचे फॉर्म्युले काय आहेत? v²/r. सो एक फॉर्म्युला झाला हा. आता जर त्यांनी सांगितलं डिराइव्ह फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ओमेगा. आता इथं व्हीचा फॉर्म्युला मला पाठ पाहिजे. व्हीचा फॉर्म्युला असतो v इज इक्वल्स टू आर ओमेगा. पुट दिस इन दिस इक्वेशन. असं लिहायचं गाडवांनो. पुट दिस इन दिस इक्वेशन. सो एफ इज इक्वल्स टू एम तर तसा राहणार. व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजे काय होणार? आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर. एका आरला एक आर खपला. काय आलं? एफ इज इक्वल्स टू एम आर ओमेगा स्क्वेअर. हे झालं तुमचं ओमेगाच्या टर्म्समध्ये. पटपट लिहून घ्यायचं फास्ट.
चलो ठीक आहे. आता इथं एक क्वेश्चन टाकता येतो, इथं एक क्वेश्चन टाकला जातो. फाइंड द फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इन वेक्टर फॉर्म. इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म म्हणलं तुम्हाला कोण येणार आहे, डायरेक्शन येणार आहे. आता डायरेक्शन आल्यानंतर विचार करायचंय, हा जो पार्टिकल आहे तो इकडं फोर्स लागतोय, पण सेंटर बसणं ह्याची पोझिशन अशी काढणार का त्या साईडला काढणार. आता मी जर सेंटरवर बसलोय आणि त्या पार्टिकलकडे बघायचंय तर कसं बघू, असं. आता त्या पार्टिकलचं बघितलं असं बघायला लागल, बरोबर आहे. म्हणजे मी बघतोय तिकडं तर त्याचं पोझिशन वेक्टरची डायरेक्शन कुठे आहे, ही आहे. ही झाली त्याची पोझिशन वेक्टरची डायरेक्शन. पण त्याच्यावर फोर्स कुठे लागतोय, हे टाकायचं. जर वेक्टर फॉर्म आला, आता गाढवांनो तिथंच लिहू नका, खाली लिहा. मी आपलं तिथंच लिहिलं, तुम्ही लगेच तिथं मायनस साईन देऊ नका गणक्यांनो. जर वेक्टर फॉर्म आला तर खाली यायचं वेक्टर फॉर्म, मग एफ वरती बार द्या मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर आणि या आरच्या डोक्यावरती बार द्या. कारण ते मायनस साईन कुणी ठरवलं, ह्या दोघांच्या डायरेक्शननं ठरलं. असं ह्याला म्हणायचं वेक्टर फॉर्म. चलो क्लिअर आहे का सगळ्यांना, डन. ठीक आहे, लगेच नेक्स्ट क्वेश्चन काय असणार. आता नेक्स्ट क्वेश्चन सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. अ पार्टिकल मूव्हिंग इन सर्क्युलर पाथ एक्सपिरियन्सेस अ फोर्स. तिकडे काय लिहिलेलं, टुवर्ड्स दी सेंटर, इथं काय लिहिणार, अवे फ्रॉम दी सेंटर, इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगल फोर्स. संपलं, चला लिहून घ्या पटकन. A particle moving in a circular path चलो डन आहे. ठीक आहे, आता फॉर्म्युला. फॉर्म्युला काय, हा बरोबर, व्हेरी गुड. ही लाईन लिहिली पाहिजे. इट इज ए इमॅजिनरी फोर्स और सुडो फोर्स, कारण सुडो फोर्सला म्हटलं जातं इमॅजिनरी फोर्स. इट इज अ इमॅजिनरी फोर्स और सुडो फोर्स. चला डन, क्लिअर आहे. आता फॉर्म्युला परत ह्याचं काय करणार, इज इक्वल्स टू मा, पण कुठला, सेंट्रीफ्युगल. मग एफ सी इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. एफ सी इज इक्वल्स टू एम आर ओमेगा स्क्वेअर. फॉर्म्युला मात्र बाळांनो तेच राहणार, फॉर्म्युला चेंज होणार नाही. आता वेक्टर फॉर्म विचारला तर, वेक्टर फॉर्म विचारला तर इथं प्लस लिहू का मायनस लिहू, प्लस म्हणजे नाही लिहिलं तरी चालतंय, पण ह्याच्या डोक्यावर बाण लिहायला विसरू नका. का प्लस, का प्लस, आता सेंटरवरनं त्याच्याकडे कसं बघू, असं, बरोबर ना, असंच बघणार ना मी, त्याच्याकडे बघताना असं बघणार. अरे सेंटरवरनं त्याच्याकडे बघताना मी कसं बघणार, असं. त्याच्यावरती फोर्स कुठल्या डायरेक्शनला लागते, त्याच डायरेक्शन लागते, म्हणून प्लस. सेंट्रीफ्युगलला प्रॉब्लेम, सेंट्रीपिटलचा प्रॉब्लेम काय होता, मी बघतोय असं, फोर्स लावतोय असं, मग ते अपोजिट झालं म्हणून मायनस.
चलो डन. ठीक आहे. आता तिसरा क्वेश्चन काय असणार? चला लगेच सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलचं डिफरन्सिएशन लिहून घ्या. कमीत कमी 4 पॉइंट लिहायचे. 4 इकडून 4 तिकडून. मुस्काडीन लिहिलं तर दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रिफ्युगल, दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल. ते नाव आलंय ना वर, आता तो पॉइंट येऊ शकत नाही. पहिला पॉइंट काय येणार? द फोर्स दॅट इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. कुठं लिहायचं? सेंट्रिपिटलला. अँड विच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. कुठं लिहायचं? सेंट्रिफ्युगल. झाला तुमचा पहिला. रियल आणि ते इमॅजिनरी ऑर सुडो फोर्स. व्हेरी गुड. चला तिसरा पॉइंट काय येणार? काय नाही, तसलं काय नसते. तिसरा पॉइंट काय? फॉर्म्युला लिहून टाका. फॉर्म्युला काय येणार इथं? एफ इज इक्वल्स टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर. ठीक आहे. आणि इथं फोर्स काय येणार? एफ इज इक्वल्स टू एम ओमेगा स्क्वेअर आर. चौथा पॉइंट द्यायचा आहे आता. आता हे रियल आहे. मग रियल का आहे? फ्रेम ऑफ रेफरन्स कुठला इथं? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. हा कसला फ्रेम ऑफ रेफरन्स येणार आहे? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. लास्ट इयरचा जो पेपर होता तो अवघड टाईपचा एक पेपर म्हटला गेलेला लास्ट इयर. का तर सगळे टॉपिक व्यवस्थित ज्यांनी कव्हर केले नव्हते. म्हणजे आता मी जर तुम्हाला म्हटलं की आता एवढे टॉपिक करू नका, एवढेच करा, तर तुमचं काम काय आहे? तो टॉपिक तर पूर्ण केला पाहिजे का त्यातले पण सिलेक्टेड मग गणलं. म्हणून लास्ट इयरला पेपर अवघड साईडला दिसायला लागला. ठीक आहे. आपण ती चूक करायची नाही. आता आपण जर लिमिटेड नंबर ऑफ धडे करतोय तर त्यातले सगळे क्वेश्चन करायचा प्रयत्न करायचा. मी आज तुम्हाला बेसिकली मला वाटतं ते देतोय, पण तुम्ही घरी गेल्यावर ह्याला प्लस थोडंसं करायचं म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. चलो डन. घेऊया ह्याच्या नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द टेंजेन्शियल ॲसिलरेशन इन UCM. What will be the tangential acceleration in UCM? पहिल्यांदा लगेच आपण डायग्राम काढून घेऊया. ठीक आहे. आता ह्या पॉइंटवरती ॲसिलरेशन दोन प्रकारची आली पाहिजे. पहिला टॅन्जेन्शियल म्हटल्यावर असा, आणि एक अजून कुठला येणार सेंट्रिपिटल. आता बस ते शिकतोय, गोल फिरताना एक सेंटरकडे येतं, हे आलं सेंट्रिपिटल, हे आलं टॅन्जेन्शियल. ठीक आहे. मला कुठलं विचारलं त्यांनी टॅन्जेन्शियल, मला ह्याचं काय घेणं देणं नाही. टॅन्जेन्शियल जर मला ॲसिलरेशन काढायचं असेल बाळांनो, टॅन्जेन्शियल ॲसिलरेशन म्हणजे लिनियर ॲसिलरेशन सारखं आहे. लिनियर ॲसिलरेशनचा फॉर्म्युला काय, साधा फॉर्म्युला ॲसिलरेशनचा वेलॉसिटी अपॉन टाइम. चुकीचं आहे, त्यात काय नक्की पाहिजे चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम, म्हणजे इथं काय येणार डेल्टा व्ही अपॉन टी, हा फॉर्म्युला पाहिजे. क्लिअर आहे. सो चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. मला सांगा इथं काय शब्द वापरलाय, UCM मध्ये स्पीड बदलतं का, काय बदलतं, वेलॉसिटी मधलं काय बदलतं, डायरेक्शन बदलतं. वेलॉसिटी मधलं काय बदलतं, डायरेक्शन. ते इथं कुठं आहे का, म्हणजे वेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे त्यालाच आपण स्पीड म्हणतो. म्हणजे मी असं लिहायला काय हरकत नाही, जेवढी सुरुवातीची तेवढी नंतर u मायनस यू. किती येतं टॅन्जेन्शियल ॲसिलरेशन 0. हे प्रूव्ह करून द्यायला लागणार तिथं. क्लिअर आहे, लिहून घ्या. असा जर क्वेश्चन पडला तर तुम्हाला हे असं लिहायचं आहे. चलो डन आहे, जाऊया पुढं. क्लिअर आहे, ठीक आहे. कोनिकल पेंड्युलम मधलं डेरिवेशन ऑफ टाइम पिरियड. चला काय काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा ह्यो क्वेश्चन आल्या आल्या काय करायचं, डायग्रॅम काढायची. डायग्रॅमला अर्धा मार्क असतो, तेवढा जरी पडला तर सेक्शनला राऊंड ऑफ होऊन तो 1 मार्क पडतो. बरोबर ना, तर राऊंड ऑफ तर होईल, तुम्हाला 1 मार्क मिळेल तिथं. म्हणून पहिल्यांदा डायग्राम काढायची. आता डायग्राम कशी काढायची, कोनिकल पेंडुलम कुठेतरी छताला कनेक्टेड आहे, म्हणजे छताला इन द सेन्स अशा ठिकाणी कनेक्टेड आहे, ते मूव्ह होऊ शकत नाही, म्हणजे वरचा पॉईंट मूव्ह होऊ शकत नाही. ठीक आहे. मग एक दोरी दाखवायला लागेल. ठीक आहे. आता घाणेरड्यानो असं दाखवू नका, कोनिकल पेंडुलम हा फिरणार कसा ह्यातनं कळतंय का, हे असं पण जाऊ शकतं आणि असं पण जाऊ शकतं, पण मला कोनिकल पेंडुलम आहे म्हणून काही करून मला दाखवलं कसं पाहिजे असं. त्याला एक काहीतरी बॉल बिल काहीतरी लावून ठेवा. ठीक आहे. डिनोट करा ह्याचं मास काय आहे m. ठीक आहे. ही एक लेंथ आहे, ती लेंथ किती आहे l. ठीक आहे. हे चालू कुठून झाले बाबा, मधून.
म्हणून इथे एक डॉटेड लाईन काढून ठेवायची. ठीक आहे. हा फिरणार कसा आहे, असा गोल फिरणार आहे म्हणून तो कोनिकल पेंडुलम आहे. क्लिअर. तिसरं, हा इथून काहीतरी अँगलवरती आहे. क्लिअर आहे का. हा झालं तुमचा डायग्राम. चला घ्या काढून पहिल्यांदा डायग्राम. स्टेप बाय स्टेप सांगतो कसं कसं करायचं. चलो ठीक आहे. आता पहिलं डायग्राम काढून झालं. आता माझं काम आहे इथं फोर्सेस दाखवले पाहिजेत मला. कुठले कुठले फोर्स लागतात सांगा, कुठले कुठले फोर्स लागतात. चला चला पटपट. कुठला फोर्स लागतोय, एक टेन्शन. चला टेन्शन घेऊया. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द बॉडी. एक वायर एक टेन्शन. म्हणजे मला इथं असं करायचंय टी. काय प्रॉब्लेम आहे का कोणाला इथं. सिंपल आहे. एवढं एवढं तर मी दाखवू शकतो. चला अजून वेट. ह्याला मास आहे म्हटल्यावर वेट दाखवणार. वेट कुठं, वर खाली. एम. क्लिअर आहे. ठीक आहे. आता पहिला प्रॉब्लेम, टेन्शन आणि एम जी ची डायरेक्शन मॅच होतीये का, नाही होते. मग मला इक्वेशन जर बनवायचे असतील तर मॅचिंग काहीतरी बनवायला लागेल. पहिली गोष्ट, मला एम जीला तोडून काय उपयोग आहे का. एम जी गप वर्टिकलमध्ये आहे तर त्याला कशाला छाडायचंय. टेन्शनच तिरका लागतोय म्हणजे टेन्शनचे दोन भाग मी पाडू शकतो. मग टेन्शनचे दोन भाग पाडूय. आता पहिली गोष्ट, टेन्शन जर असा तिरका लागतोय तर तुटणार कसा. असा टेन्शन वर पण लागतोय आणि पुढे पण लागतोय. हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. असलं घाणेरडापणा करू नका. असा कसा टेन्शन तुटल. टेन्शन लागतोय कसा, तिरका. या तिरक्यात वर पण आहे आणि तिकडं पण आहे. म्हणून तोडताना नेहमी लक्षात ठेवायचंय बेसिक की ह्याला मी असं तोडलं पाहिजे. क्लिअर आहे. ठीक आहे. आता झेड शोधायचा आहे. झेड. झेड कसा बनतोय बघा. हा असा झेड बनतोय. ठीक आहे. बघा दिसतोय का. हा असा झेड बनतोय. ठीक आहे. झेडचा विषय असतो जेवढा अँगल इथं आहे तेवढा अँगल इथं पाहिजे. ठीक आहे. मग ते आता आपण लिहून घेऊया. सो इथं अँगल किती येणार, थिटा येणार. हे एक्सप्लेन करायची गरज नाही. हे 7वीत शिकलोय. नाहीतर तिथं लिहाल वी आर फॉर्मिंग अ झेड सो दिस थिटा अँड दिस. ये लिखने का जरूरत नाही. ठीक आहे. आता काय करूया, तोडू शकतो. थिटाच्या लगतची बाजू काय असते नेहमी, कॉस कंपोनंट. म्हणून इथं काय येणार, टी कॉस थिटा. थिटाच्या अपोजिटची बाजू नेहमी काय असती, साइन कंपोनंट. मग इथं काय लिहिणार मी, टी साइन थिटा. काय प्रॉब्लेम आहे का, सोपं चाललंय अजून सुद्धा. क्लिअर आहे. ठीक आहे. आता ह्यो बॉल गोल फिरणार आहे त्याच्यामुळे अजून कुठला फोर्स येऊ शकतो, सेंट्रीपिटल येईल नाहीतर सेंट्रीफ्युगल येईल. तुम्ही दोन्हीतलं काय बी घ्या. ठीक आहे. जर मी सेंट्रीपिटल काढला तर फ्युगल दाखवणार नाही आणि फ्युगल काढला तर पिटल दाखवणार नाही. मी फ्युगल दाखवतो इथं, माझी इच्छा. मी फ्युगल दाखवतो इथं. ती इकडं, ती काय असणार, mv²/r. आता प्रॉब्लेम आहे, आर कुठे आहे. आर रेडियस तर नाहीये माझ्याकडं, दिलेली नाहीये. मला दिलंय फक्त काय, लेंथ. बरोबर आहे. म्हणजे आता मला ह्या लेंथला मी तोडू शकतो. बघा कसं, ही लेंथ गेले, हा थिटा आहे. म्हणजे ही काय येणार, थिटाच्या लगत बाजू ती किती असती, एल कॉस थिटा. हा जर एल कॉस थिटा झाला तर हा किती येणार, एल साइन थिटा. म्हणजे माझ्या आर ची व्हॅल्यू किती आहे, एल साइन थिटा. हे पहिलं माझ्या डोक्यात फिट बसलं पाहिजे. क्लिअर आहे का, इथपर्यंत काय डाऊट आहे का. चला, हे लिहिताना पहिलं काय काढायचं, डायग्रॅम. डायग्रॅम काढली का मी, इज्जतमय डायग्रॅम काढलेली आहे. ठीक आहे. सेकंड पॉइंट काय,
फोर्सेस दाखवणे. ह्याच डायग्राममध्ये मी फोर्सेस दाखवली, एवढं पुरेशीर नाही. तुम्हाला इथं लिहायला लागणार काय घोळे. मग कसं लिहायचं बघा. टी कॉस थिटा चे अपोजिट कोण लागतंय. टी कॉस थिटाला कोण बॅलन्स करू शकतं इथं, एम जी. टी कॉस थिटा इज इक्वल्स टू एम जी. अजून टी साइन थिटाला कोण बॅलन्स करतं इथं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. क्लिअर आहे का, इथपर्यंत का डाऊट. ठीक आहे, सिंपल. आता साइन आणि कॉस एकत्र दिसल्यावर हातात खुजली आली पाहिजे, काय आणायची तिथं, टॅन थिटा. म्हणजे कुणी कुणाला डिवाइड केलं पाहिजे, साइन बाय कॉस. मग द्या ना, दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2, डिवाइड 2 बाय 1 असं लिहायचं. क्लिअर आहे. आता असं लिहिल्यावर डिवाइड 2 बाय 1, मग ते पूर्ण लिहून घेऊया. टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल्स टू, साइनच्या समोर कोण आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय हे कोण आहे, एम जी. क्लिअर आहे. ठीक आहे. ए टीला टी खपल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा इज इक्वल्स टू. आता ह्यो इथं घुसायला पाहिजे. आता फ्रॅक्शन आहे ना, हा इथं घुसणार, एम ला एम खपला, काय येणार, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. काय प्रॉब्लेम आहे का. ठीक आहे, हा झाला तुमचा टॅन कंपोनंट. पण प्रॉब्लेम आहे, मला इथं काढायचंय टाइम पिरियड. मग टाइम पिरियडला काय करायला लागेल ते सांगा. टाइम पिरियडचा काय फॉर्म्युला आहे, ओमेगाचा विषय. म्हणजे हे सगळं माझं मी मुद्दामून चुकीचं करून दाखवतो की माझ्या खोपडीत प्लॅन पाहिजे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो टी इज इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. मला काही करून आणायचं काय, ओमेगा. मी काय आणत बसलोय, टॅन थिटा व्ही स्क्वेअर. हे अशा चुका होतात कारण तुम्ही याला सगळंच पाठ असणारे, तोंडपाठ असणारे असं होणार नाही. म्हणजे आता परत माझा खेळ इथनं गणलेला आहे. माझा खेळ कुठं गणलेला आहे, इथंच गणलेला आहे. मला काय आणायचंय, ओमेगा आणायचंय. क्लिअर आहे. मग ओमेगासाठी कुठला फॉर्म्युला लावू मी इथं, मी इथं कुठला फॉर्म्युला लावला पाहिजे, एम आर ओमेगा स्क्वेअर. क्लिअर आहे का, कळलं. आता मला काही करून ओमेगा बनवायचा आहे, तर आता ओमेगा बनवूया आपण इथनं. सो एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी इज इक्वल्स टू टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा. क्लिअर आहे. सो एम ला एम खपणार आहे. क्लिअर. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स, टी ला टी खपलेला आहे. ठीक आहे, ह्याला टॅन बनवू नका आता, थांबा जरा. ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, जी तिकडे जाणार, जी साइन थिटा अपॉन आर खाली येणार, आर कॉस थिटा. इथपर्यंत माझं येऊन थांबलं पाहिजे. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू. आता माझ्या पूर्ण ह्याच्यात आर तर कुठं नाहीये, मग आरच्या जागी काय केलं पाहिजे, म्हणून काढून ठेवलेलं. आता ते तिथं पुट करा. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी साइन थिटा अपॉन एल साइन थिटा इंटू कॉस थिटा. ए साइन थिटेला साइन थिटा खपल, तर ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू जी अपॉन एल कॉस थिटा. ठीक आहे. ओमेगाचा मला ओमेगा पाहिजे, ओमेगा स्क्वेअर मिळालाय मला, मला काय पाहिजे, ओमेगा. ओमेगा करण्यासाठी काय करणार, अंडर रूट. मग अंडर रूटचं काय येणार, ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. क्लिअर आहे. उचला टाका. टी इज इक्वल्स टू 2 पाय, ओमेगाची व्हॅल्यू खाली आहे म्हणजे मला ह्याचं रेसिप्रोकल घ्यायला लागेल, अंडर रूट हेन्स परूड. कळलंय का स्टेप्स काय काय करायचेत. कुठं चुकलो, टॅन थिटा खेळत बसायचं नाही. एक. दुसरं, व्ही स्क्वेअर अपॉन आर फॉर्म्युलात घ्यायचा नाही, मला ओमेगा आणला पाहिजे. का, कारण मला टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगात घुसवायचा आहे. क्लिअर आहेत का स्टेप्स, घ्या लिहून. आता
हे आहे असं लिहून आला टेन्शन येणार नाही. मुद्दामून मी कन्सेप्ट क्लिअर करून लिहिले, उगाच ते 21 अपेक्षित सारखं लाईन बाय लाईन लिहिलेलं नाही आहे. कसं लिहू शकता ते शिकवलेलं आहे. व्यवस्थितल्या प्रॉपर स्टेप बाय स्टेप हे एवढं स्टेप काढलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार. डायग्राम नाही लिहिली गणलं, इक्वेशन नाही इक्वेट केले गणलं, फक्त एवढं काहीतरी लिहून आला तर अर्धा मार्क देतील. इथं एवढं सगळं करून सुद्धा अर्धा मार्क कट करतात का? काय लिहिलं पाहिजे अजून? ते लिहिणारच की, ते तर लिहिलंच की आपण. हां, अजून काय लिहायचं? ती पण लिहायची, ती तर लिहिणारच आहे. ते मी म्हटलंच की तुम्हाला, हेन्स प्रूव्ड म्हटलं की खाली शेवटी, हेन्स द टाइम पिरियड फॉर कोनिकल पेंडिकुलर म्युझिक दिस. हां, नाही अजून ते हे हे मी परत परत सांगतोय तुम्हाला, हे तुम्ही लिहिणार आहे ना, हे तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. दिस इज सेंट्रिपिटल किंवा सेंट्रिफ्युगल जे काय तुम्ही नाव द्याल ते. ठीक आहे, दिस इज वेट. हां, अजून नाही. आपण इथं सगळीकडं एम घेतलाय, पण तिकडं एम आलाय का? टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास हा शब्द लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास हे इथं लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. एखादा नाही पण पकडणार, एक तो तुमचा चेक करणारा कसा आहे त्याच्यावर आहे.
चलो डन, जाऊ पुढं. क्लिअर आहे का? ठीक आहे. सेम क्वेश्चन जिथं आपण गणलेलो तो खरा एक क्वेश्चन आहे. कोनिकल पेंडुलम डेरिवेशन फॉर टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हा एक क्वेश्चन आहे, 2022ला आलेला हा क्वेश्चन आहे. मग काय करणार आहे तुम्ही? चेंज कुठं कुठं करणार आहे? डायग्राम सेम आहे, डायग्राममध्ये प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही इथं चेंज करणार आहे. पहिलं जे मगाशी आपण लिहिलेलं इथं काय घेणार आहे मी तुम्हाला? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. मग इकडं काय येणार? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल्स टू टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा. टीला टी खपला, आरला आर खपला. मग काय गणलं? सॉरी, इथं एम जी आहे ना, सॉरी एमला एम खपलं. तर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू टॅन थिटा. हेन्स प्रूव्ड. 3 मार्काला येऊ शकतं. लिहून घ्या. एक वेगळा क्वेश्चन, तिथं तुमचं हे काय येणार नाही. चला पटपट लिहून घ्यायचंय. व्ही स्क्वेअर टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. चलो डन, जाऊ पुढं. डायग्राम तर सेमच आहे, डायग्रामला काय बदलायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Maximum speed for the vehicle driven on bank road. Driven on the bank road. परत पहिल्यांदा इथं डायग्राम काढावी लागणार. ठीक आहे. सो डायग्राम कशी काढायची? असा रोड दाखवायचा नाही. असं कसं दाखवणार? असा दाखवायचा, बँक रोड. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा इथे एक लाईन काढायची, इथे एक लाईन करायची. हा झाला तुमचा थिटा. ठीक आहे. मग एक गाडी दाखवायला लागेल. ले फरारी तसलं काय नाही, 2 चाकं दाखवायची. एक चाक, दुसरं चाक, संपला विषय. एवढाच इंटरेस्ट आहे आपल्याला. ठीक आहे. आता इथं काय काय फोर्सेस दाखवायला लागतील तुम्हाला. ठीक आहे. पहिला फोर्स काय येणार? वेट. ठीक आहे, एम जी. ठीक आहे. अजून एक फोर्स काय येणार? नॉर्मल टेन्शन. फ्रिक्शन नाही, तिथं दिलंय का फ्रिक्शन? आपण घुसडायचं नाही. तिथं दिलंय का? ऑन अ बँक रोड. तिथं आहे, पुढं तो क्वेश्चन आहे.
इफ म्यू इज द फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड द टायर्स असं जर टाकलं तर ते एक्सप्रेशन इथं साधं एक्सप्रेशन. आता काय येणार इथं नॉर्मल. नॉर्मल कसं काढू? उभं काढायचं का तिरकं काढायचं? तिरकं, कारण रोड माझा तिरका आहे. हे झालं माझं नॉर्मल. ठीक आहे. एम जीला छेडायची गरज, छेडायचं कोणाला? नॉर्मल, तिरका लागतोय. कसं तोडणार? असं आणि असं, असं आणि खाली नाही. म्हणजे इकडे येणार नॉर्मल असं आणि येणार नॉर्मल असं. ठीक आहे. आता अँगल कुठे येणार? इथं थिटा दिलाय तर कुठे थिटा येणार? आता डोक्यात ठेवायचं, मगाशी एम जीला तुम्हाला कोण आलतं? टी कॉस थिटा आलता का टी साइन थिटा आलता? टी कॉस. मग काय नाही डोकं लावायचं, इथं आलं पाहिजे एन कॉस थिटा, इथं आलं पाहिजे एन साइन थिटा. बघा मी दोन क्वेश्चनला एकत्र करतोय म्हणजे लक्षात ठेवायला सोपं पडेल. ठीक आहे, क्लिअर आहे. आता काय करायचं? डायग्राम झालं पहिलं, दुसरं काढायचं, फोर्सेस दाखवायचे. लिहून टाकूया लगेच फोर्सेसचं. सो एन कॉस थिटा इज इक्वल्स टू एम जी, एन साइन थिटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. क्लिअर आहे का? वेर आर इज दी रेडियस ऑफ दी सर्क्युलर रोड. ठीक आहे, डन. आता सॉल्व करूया आपण. इथनं काय काय करणार? चला तुम्ही करा आता, मागासारखं तेच तेच करायचे परत. चला, सेफ स्पीड घेतले म्हणून व्ही घेतलाय. व्ही का घेतला? आता मला सेफ स्पीड काढायचंय. आता परत डिवाइड करायचं, डिवाइड केल्यावर नॉर्मल नॉर्मल खपणार. आता मी इथं टॅन थिटा आणणार, ते ऑलरेडी माझ्या डोक्यात फिट आहे म्हणून मी इथं लिहू शकतो टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण तुम्ही असं लिहायचं नाही, तुम्ही ह्या दोघांना डिवाइड करणार, स्टेप घालवायची नाही, डिवाइड करायची, कापाकापी दाखवायची. टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मला टॅन थिटात इंटरेस्ट आहे का? मला काढायचं काय? म्हणजे मला कोण पाहिजे? व्ही पाहिजे. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू टॅन थिटा आर जी. मला व्ही स्क्वेअर मध्ये इंटरेस्ट आहे का? नाही, मला व्ही पाहिजे. मग व्ही काय येणार? दिस इज द स्पीड. परत इथं पण हॅशटॅग काय? मास इज इंडिपेंडंट. इथं पण ते शब्द आला पाहिजे. वेलॉसिटी मध्ये मास इज इंडिपेंडंट. ज्यांनी ज्यांनी JEEचा फॉर्म भरलेला त्यांचे ॲडमिट कार्ड आलेत का? ठीक आहे, ज्यांना ॲडमिट कार्ड आलं म्हणजे 24 तारखेपर्यंत असेल तर 21, 22, 23, 24 हे 4 दिवसांचेच ॲडमिट कार्ड आले, त्याच्या पुढचे आलेले नाही आहेत. मग ॲडमिट कार्ड आलं असेल तर ते डाउनलोड करून ठेवा. ॲडमिट कार्ड आलं नसेल तर म्हणजे काय प्रॉब्लेम येत असेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला डाउनलोड करून देईन माझ्याकडून, जर सर्व्हरचा काय प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, व्यवस्थित क्वेश्चन बघून सोडवायचा आहे. पेपर एकदम पानसट असणार आहे. JEEचा पेपर एकदम पानसट असणार का? आता पहिला अटेम्प्ट आहे, पहिला अटेम्प्ट पूर्णपणे अवघड काढत नाहीत. बेसिकच प्रश्न असणार. लॉलीपॉप क्वेश्चन तुम्हाला तिथं दिसणार, त्या क्वेश्चनवरती डोकं लावायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन किती सॉल्व करायचे, कसे सॉल्व करायचे मी तुम्हाला सांगितलेत. मिनिमम 7-7-7चा रेशो डोक्यात घेऊन जायचं. पण तिथं गेल्यावर मॅथ्स अवघड दिसायला लागला तर त्याला 7ला हात लावायचा नाही, त्याचे कमी करायचे. फिजिक्सचे क्वेश्चन्स तुम्हाला जास्त बघायला मिळणार आहेत, मग फिजिक्सचे क्वेश्चन जरा वाढवा. मग तिथं तुम्ही 10 ते 11 क्वेश्चनपर्यंत जाऊ शकता. तसं कम्पेन्सेट करायचं. 21 ते 25 क्वेश्चनपर्यंत नेण्याची ताकद ठेवायची. पण काय काय जे अभ्यास करून गेलेत त्यांच्यासाठी, जे अभ्यास करून गेले तिथं क्वेश्चन दिसतील. ठीक आहे, तुमच्याकडे एवढी तरी ताकद पाहिजे की 4 पर्यायातले 2 पर्याय उडवता आले पाहिजे, ठोकून नाही, सॉल्व करून.
सॉल्व करून मला बाबा ए आणि डी मध्ये कन्फ्युजन होते. ठीक आहे, असे क्वेश्चनची उत्तरं लिहून यायची, सोडून यायचं नाही. लक्षात आलं? कारण अशा वेळेला तुम्हाला 4:1चा रेशो वापरायचा आहे. 4:1चा अर्थ काय? समजा तुमचा एक प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला मार्क किती मिळणार आहेत? 4. एक प्रश्न चुकला तर किती मार्क जाणार आहेत? 1च मार्क जाणार आहे. का? आपण 5 कधी पकडतो? टोटल मधनं. मग तसं तुम्ही एक प्रश्न दिलाच नाही तर 4 जाणारच आहेत की, बरोबर ना? टोटल मधनं 4 तुम्ही गमवणारच आहेत की. मग अशा डोकं लक्षात ठेवा की तुम्ही जर क्वेश्चन चुकला तर किती क्वेश्चन मायनस मिळणार आहे? 1. ठीक आहे, अजून तुमच्याकडे किती क्वेश्चन चुकण्याचा चान्स आहेत? 3. जर तुम्ही 3 क्वेश्चन चुकलात किती होणार? -3. अरे एक तर बरोबर आणलेला म्हणजे टोटल मध्ये तुम्ही प्रॉफिटच आहे ना 1 मार्क. म्हणून अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं? 4:1. पण ते कधी तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर, ठोकाठोकीमध्ये नाही. ठोकाठोकीचा 7-7चाच विषय, त्याच्यावर जायचं नाही. तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की यातनं मी निघणार आहे. आता PCB वाले पण देत आहेत ज्यांचा मॅथ्स नाहीये. आपली लायकी नाही, गणिताला हात लावायचा नाही. मी बघतो, करतो, त्या गोष्टी होणार नाहीत, त्या तुम्ही करू शकत नाहीत. क्लिअर सांगतो. हां, असे आपल्याकडं हिरे आहेत ज्यांचा PCMB आहे. तुम्ही एवढा मोठा पाऊल घेतले तर तिथं पाऊल घेऊ शकता, असं आम्ही काय तुम्हाला अडवणार नाही. तर तिथं तुम्ही मॅथ्सला हात लावू शकता, पण परत 2 क्वेश्चनच्या वर नाही. 2 क्वेश्चनच्या वर हात लावायचा नाही काही झालं तरी. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय 90% वर इझिली जाता येतं. 90% वर किती मार्क पाडायचे? 300 मार्काचा पेपर आहे ना. 300 मार्कांपैकी किती मार्क पडले पाहिजेत 90%ला? 100. किती पाहिजेत? 100. 99%ला 170. म्हणजे 50% मार्क पडले तरी 99% पाडतायत. हे कन्सेप्ट डोक्यात ठेवा, म्हणून जास्त लोड घ्यायचा नाही. क्लिअर आहे का? चलो पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. चला आता ह्यालाच कनेक्ट करूया. हिचा जो प्रश्न होता, सर जर तुम्हाला फ्रिक्शन दिला असेल तर ले लोड घ्यायचा नाही. मी ह्याचं डेरिवेशन करून देत नाही. डेरिवेशन फक्त एकदा चेक करा तुम्ही. मी डायरेक्ट आन्सर देतो, कारण मला असं वाटतंय हा 2 मार्काला प्रश्न येणार आहे. 2 मार्काला प्रश्न आला तर डेरिवेशन करायचं नसतं, डायरेक्ट डायग्राम आणि फॉर्म्युला द्यायचा असतो. तर फॉर्म्युला काय? V = √RG tan θ. हे तर आत्ता आपल्या डोक्यात होतं. ठीक आहे, ह्यात घुसडायचं काय मला? फ्रिक्शनला. ठीक आहे, मग फ्रिक्शन कसं येणार? संपला विषय. हा एवढाच फॉर्म्युला होतो. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये आलं की फ्रिक्शन रोडवरती आहे, मला वैयक्तिक वाटत नाही की ह्याचं डेरिवेशन येईल. 2 मार्काचा ह्याचा फॉर्म्युला येणार. पण तुमचं काम आहे घरी गेल्यावरती ह्याचं एकदा डेरिवेशन डोळ्याखालनं घालायचं आहे. जास्त फरक नसणार आहे. डायग्राम तर तीच आहे, डायग्राम तर तीच राहणार आहे. फक्त म्यू वाढणार आहे. म्यू वाढला तर फ्रिक्शन वाढणार आहे. एक 2 3 4 5 अजून 5 प्रश्न आहेत माझ्याकडून, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग ते तुम्ही एक्स्ट्रा बघू शकता. चलो डन आहे इथं. क्लिअर आहे? पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. बाळांनो, इथं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पण आहे. ठीक आहे, आठवते का सगळ्यांना व्हर्टिकल सर्क्युलर मोशन? ह्याचा सगळ्यात बेस्ट क्वेश्चन येणारा असा असतो की हितला टेन्शन असतो आणि ह्या टेन्शनचं डिफरन्स सांगायचं मला. हा खूप ह्याच्यातला येणारा क्वेश्चन आहे, खूप वेळा आलेला क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनमध्ये टेन्शन ॲट बी मायनस टेन्शन ॲट ए काढायचं आहे. टेन्शन ॲट बी मायनस टेन्शन ॲट ए काढायचं आहे. तर त्याचं डेरिवेशन दाखवतो कसं करायचं आहे.
ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला इथं डोकं लावायचं आहे. विचार करा, मी वर्टिकल सर्क्युलर मोशन दगड फिरवतोय, सगळ्यात जास्त टेन्शन कुठे लागणार, खाली लागणार का वर लागणार? बघा, फील घ्या, फील घ्या. आता मी असं गोल फिरवतोय, खालून पुश भेटला तर वर जाईल का वरून पुश भेटला तर खाली येईल? खालून पुश घेतला तर वर जाईल. म्हणजे टेन्शन जास्त कुठं आहे? खाली आहे. बरोबर आहे. वरती टेन्शन आहे का? असला पाहिजे, पण मी कन्सिडर करतो की 0 असला तरी चालेल. मिनिमम घ्यायचा आहे ना मला सुरुवातीला, तर मला डेरिव्हेशन करताना मी तिथं मिनिमम घेतला तरी चालेल. आता पहिल्यांदा मला इथं डायग्रॅममध्ये सगळे फोर्सेस दाखवायचे आहेत. ज्या वेळेला पॉईंट, आता त्याला रोप तर असणार आहे, बरोबर आहे. ज्या वेळेला पॉईंट खाली आहे तर फोर्सेस कुठे लागणार? एक फोर्स लागणार mg खाली, ठीक आहे, आणि एक टेन्शन लागणार वरती. सो टेन्शन ॲट बी, ठीक आहे. आता वरती जर मी बघितलं तर ह्या पॉइंटला mg कुठं लागणार आहे? खाली. टेन्शन कुठं लागणार आहे? खाली. पण हा गोल फिरत असताना अजून एक फोर्स येणार आहे. कुठला? सेंट्रिपिटल. तिथंच म्हणून तर सुरुवात तिथनं केली आज आपण. सेंट्रिपिटल सुद्धा लागणार आहे. ह्याचं सेंट्रिपिटल कुठं लागणार? वरती. ह्याचं सेंट्रिपिटल कुठं लागणार? खालती. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता ह्याच्यावरनं मी वेलॉसिटीज काढायचं डेरिव्हेशन करणार आहे, ठीक आहे. पहिलं इथं बघा, इकडे बघा, ॲट पॉइंट ए मिनिमम टेन्शन ॲट पॉइंट ए इज 0. मिनिमम टेन्शन 0 आहे, म्हणून टेन्शन तर खपला. मग उरलं काय? mg शुड बी इक्वल टू mv² अपॉन r. क्लिअर आहे. आणि इथं वेलॉसिटी ॲट पॉइंट ए. सिमिलरली ॲट पॉइंट बी टेन्शन ॲट बी काहीतरी असलाच पाहिजे मिनिमम, म्हणतो टीबी पण पकडूया. तर इथं काय येणार? टीबी मायनस mg इज इक्वल्स टू mv² अपॉन r. क्लिअर आहे का? पहिला हे लिहून घ्या, मग पुढची स्टेप सांगतो. चला पटपट एक 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 स्टेप्स घेऊया आपण. काय तर इथं पण लिहून ठेवूया. मिनिमम वेलॉसिटी ॲट ए काय येणार आहे? √rg. एमला एम खपलं. मिनिमम का? कारण मी मिनिमम टेन्शन घेतले. मिनिमम टेन्शन असेल तर मिनिमम वेलॉसिटी असते. चला पटपट. चला डन, जाऊ पुढं आपण. क्लिअर आहे. आता बाय कंजर्वेशन ऑफ एनर्जी, बाय कंजर्वेशन ऑफ एनर्जी. कंजर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतं? पोटेन्शियल एनर्जी ॲट इनिशियल प्लस कायनेटिक एनर्जी ॲट इनिशियल इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी ॲट फायनल कायनेटिक एनर्जी ॲट फायनल. मी आता इनिशियल पॉईंट ए पकडणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट ए प्लस कायनेटिक एनर्जी ॲट ए इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी ॲट बी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट बी. ठीक आहे. आता ए पॉईंटवर तुमचा पॉईंट वर आहे, किती हाईटवर आहे? बी पासनं किती हाईटवर आहे? बघा, बी इथे, ए इथे,
इथून किती हाईट वरती आहे, तर हा आर प्लस आर किती 2r. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय झाला, एम जी इंटू 2r प्लस कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ एम व्ही एचा स्क्वेअर. बरोबर. आता बी पॉइंट वरती येऊ. ठीक आहे, बी ला मी इनिशियल म्हटलेलं म्हणून तर ए ला 2r म्हणलेलं. मग इनिशियल वरती हाईट किती असली पाहिजे, 0. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती झाली, 0 प्लस हाफ एम व्ही बीचा स्क्वेअर. क्लिअर आहे. चला आता सॉल्व करूया. सॉल्व करून ठीक आहे. सो हाफ उडला. 4gr इज इक्वल्स टू व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. हे मला आणून ठेवायचं आहे कारण माझ्याकडे व्ही बीचं उत्तर नाहीये, म्हणून मी फक्त एवढं आणून ठेवणार आहे इथपर्यंत. क्लिअर आहे. अजून मला हात कुठं घालायचा आहे, टेन्शनमध्ये, कारण काढायचं तर टी बी मायनस टी ए होतं. अजून मी तिथं हात घातलेला नाही. इथपर्यंत झालं. चला हे लिहून घ्या. स्टेप बाय स्टेप आपण डेरिव्हेशन घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळेल. स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळेल मग कुठला इक्वेशन कुठल्या इक्वेशनसाठी घ्यायचंय. चलो डन आहे का, क्लिअर. आता साईडलाच लिहितो. ॲट पॉइंट ए टेन्शन प्लस एम जी इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे काय, टेन्शन ॲट ए. सो टेन्शन ॲट ए इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. ॲट पॉइंट बी टेन्शन ॲट बी मायनस एम जी इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो टेन्शन ॲट बी इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. हे गाढवांना ऑलरेडी केले म्हणून मी फक्त स्टेप्स लिहितोय. मला इंटरेस्ट काय, टी बी मायनस टी ए. करा. करा. डायरेक्ट तुमच्याकडं व्ही बी मायनस व्ही एचा स्क्वेअर येणार, तिकडं 4gr पुट करायचं. सॉल्व करा आणि आन्सर सांगा काय. सर इथं आता तुम्ही टेन्शन ॲट ए 0 का नाही घेतलं, आता नाही, फक्त मी वेलॉसिटी काढताना घेतलेलं, आता घ्यायची गरज नाही. आणि तिथं तुम्ही एक्सप्लेनेशन मध्ये लिहायचं फॉर मिनिमम वेलॉसिटी टेन्शन ॲट ए इज मिनिमम दॅट इज 0. हीच तसं लिहायची गरज. चला सॉल्व करा, आन्सर सांगा. आन्सर 6mg आलं पाहिजे. माहिती आहे ना, बॉटम मायनस अप्पर 6mg असतं. चला येते का, चेक करा.
येते का? ठीक आहे. सो एम जी 2mg होणार प्लस एम बाय आर ब्रॅकेटमधनं बाहेर काढू मी. आत काय राहणार? व्ही बीचा स्क्वेअर मायनस व्ही एचा स्क्वेअर. ठीक आहे. ह्याच्या जागी मी काय पुट करणार आहे? 4gr. तो आर आणि हा खालचा आर कटला म्हणजे 4mg प्लस 2mg 6mg. So TB minus TA is equals to 6mg. Hence, the difference between bottommost and the topmost tension will be 6mg. तुमचं नशीब करो हाच क्वेश्चन येऊ. कारण हा रिसेंटली 3 वर्षात आला नाही कधी, तर येण्याचे चान्सेस जास्त आहे, म्हणून हा क्वेश्चन घेतला. चला डन. या नेक्स्ट क्वेश्चन. आता थोडंसं आत घुसणार आहे आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फॉर्म्युला आहे? आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर. ठीक आहे. पण असं लिहायचं नाही. इथं फॉर्म्युला काय लिहिणार? आय इज टू M1 R1 चा स्क्वेअर प्लस M2 R2 चा स्क्वेअर प्लस M3 R3 चा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Mn Rn चा स्क्वेअर. देअरफॉर I इज इक्वल्स टू समेशन ऑफ काय? ठीक आहे. सो समेशन ऑफ I इज इक्वल्स टू 1 टू n Mi Ri चा स्क्वेअर. क्लिअर आहे? हे असं लिहायचं. आणि ह्याचं डेफिनेशन 2 मार्काला आलं तर डेफिनेशन आणि हे डेफिनेशन काय? मोमेंट ऑफ इनर्शिया इज सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मासेस प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. ह्याचं डेफिनेशन व्यवस्थित बुकमध्ये तुम्ही बघू शकता. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाईन्ड ॲज summation of किंवा sum of product of mass of every particle and distance square from axis of rotation. डिस्टन्स लिहिताना परपेंडिक्युलर डिस्टन्स लिहिणं इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मार्क मिळणार नाही. परपेंडिक्युलर डिस्टन्स देणं फार इम्पॉर्टंट आहे. ह्याचा SI युनिट काय आहे? SI युनिट काय? kg मीटर स्क्वेअर. 2023 ला क्वेश्चन आलेला आहे. ह्याचं डायमेन्शन काय? ह्याचं डायमेन्शन काय? इथंच आहे. kg म्हटलं तर मास 1 आणि लेंथ 2 T0 M1 L2 T0. चलो डन. क्लियर है? नेक्स्ट क्वेश्चन.
कायनेटिक एनर्जी विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड. मग अशा वेळेला पहिल्यांदा डायग्राम काढायची. डायग्राममध्ये पहिल्यांदा ॲक्सिस ऑफ रोटेशन द्यायचं ओमेगा. इथून आपण कन्सिडर करू 3 मासेस आहेत, M1 M2 M3, जो R1 R2 आणि R3 डिस्टन्सवर आहेत ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याकडं वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, V1 इज इक्वल्स टू R1 ओमेगा. सगळी ओमेगानच फिरणार आहेत कारण ॲक्सिस ऑफ रोटेशन तर ओमेगाच आहे, तिथं सगळ्यांसाठी बदलत नाहीये. सो V1 इज इक्वल्स टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल्स टू R2 ओमेगा, V3 इज इक्वल्स टू R3 ओमेगा. क्लिअर आहे का? ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे रे, हाफ M1 V1 चा स्क्वेअर प्लस हाफ M2 V2 चा स्क्वेअर प्लस हाफ M3 V3 चा स्क्वेअर. हाफ आता ह्याच्यात चेंज करणार, हाफ V1 चा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, तो काय M1 R1 चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर प्लस हाफ M2 R2 चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर प्लस हाफ M3 R3 चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर. क्लिअर आहे? ठीक आहे. आता हाफला मी कॉमन घेऊ शकतो, मी घेऊया. अजून काय कॉमन घेऊ शकतो, ओमेगाला मी कॉमन घेऊ शकतो, ओमेगाचं इकडे तर सेम आहे पण ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. आता विषय काय, M1 R1 चा स्क्वेअर प्लस M2 R2 चा स्क्वेअर प्लस M3 R3 चा स्क्वेअर, हे काय आत्ताच काढलं ना, आत्ताच काढलं ना, काय ते मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे त्याला मी काय लिहू शकतो, डायरेक्ट आय. म्हणून फॉर्म्युला काय आला, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. सुरुवातीलाच आज बघितलेलं आपण कायनेटिक एनर्जी रोटेशनलमध्ये काय येतं, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. लिहून घे. हा पण क्वेश्चन पडण्याची खूप शक्यता आहे. सेम असाच एक क्वेश्चन तुम्ही जाऊन घरी बघायचा आहे, तो आहे टाऊ इज इक्वल्स टू आय अल्फा. सेम असा सॉल्व करायचा. तिथे पण M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस M3 R3 स्क्वेअर अल्फा, अल्फा बाहेर आला, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर असतं आय. मग टाऊ इज इक्वल्स टू आय अल्फा. तो आला एक डेरिव्हेशन तुम्ही बघायचं, पाहिजे तिथं स्टार करून लिहून ठेवा. टॉर्क इज इक्वल्स टू आय अल्फाचं डेरिव्हेशन तुम्हाला बघायचं आहे, ते एक, ते पण मी पुढे लिहून घेतो. पाहिजे हे झालं का लिहून, झाले लिहून. ठीक आहे. तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स कुठले बघायचे आहेत, पहिलं टाऊ इज इक्वल्स टू आय अल्फाचं डेरिव्हेशन, दुसरं पॅरेलल ॲक्सिस थेरम, तिसरं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, चौथं रेडियस ऑफ गायरेशन. हे रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आठवते का कोणाला, आय इज इक्वल्स टू एम के स्क्वेअर. ठीक आहे. तेव्हा काय करतात, एखादी बॉडी असेल त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी असेल तर त्याला काय करायचं, त्या बॉडीला पॉईंट मास करायचं आणि के डिस्टन्स लांब ठेवायचं, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेम होणार. हा त्याचा अर्थ आहे. हे फक्त इंग्लिशमध्ये त्याचं डेफिनेशन लक्षात ठेवा आणि हा त्याचा फॉर्म्युला देऊन टाका. क्लिअर आहे का? डन. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन जो आज आपण बघणार आहोत तो आहे अँग्युलर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तो येण्याची दाट शक्यता आहे. लिहून घ्या पटकन हे, म्हणजे शेवटचा क्वेश्चन घेऊ. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. चलो डन.
लास्ट क्वेश्चन. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, चला पहिल्यांदा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आठवा. आज लिहिलेला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आठवा. काय लिहिलेला आपण? एल इज इक्वल्स टू आर एन टू पी नसतं म्हणायचं, आर क्रॉस पी. सो अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू आर क्रॉस पी. आता मला काय करायचं आहे, कन्झर्व होतंय का नाही. कन्झर्व म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम मला काय दाखवायचं आहे, 0. मग चेंज करायला काय करायला लागतं, डिफरन्शिएट. मग चला ह्याला आपण डिफरन्शिएट करूया. डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन आर क्रॉस पी अपॉन डी टी. इथं काय लावणार, यू व्ही रूल लावणार. एकाला डिफरन्शिएट करा, दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवा, दुसऱ्याला डिफरन्शिएट करा, पहिल्याला कॉन्स्टंट ठेवा. सो डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू आर डी पी बाय डी टी प्लस पी डी आर बाय डी टी. ठीक आहे. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम काय असतं, फोर्स. म्हणजे इथं काय येणार, आर क्रॉस एफ. क्लिअर आहे. ठीक आहे. इकडे काय आलं, आर क्रॉस एफ प्लस पी क्रॉस व्ही. ठीक आहे. आता पुढे जाऊया. पी म्हणजे काय रे बाळांनो, मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी. आता सेम सेमचं क्रॉस प्रोडक्टचं आन्सर काय येतं, डॉट प्रोडक्टचं 1 येतं रे, क्रॉस प्रोडक्टचं 0 येतं. आपण म्हणून डिफरंट घेतो, आय क्रॉस जे, जे क्रॉस के असं घेतो. मग व्ही क्रॉस व्ही काय येणार, 0. 0 इंटू एनिथिंग इज 0. मग एल काय येणार, डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू आर क्रॉस एफ. ठीक आहे. आर क्रॉस एफचा फॉर्म्युला काय आहे, टॉर्क. ठीक आहे. सो डी एल बाय डी टी इज इक्वल्स टू टॉर्क. क्लिअर आहे. टाऊ इफ टॉर्क इज 0 तर डी एल बाय डी टी काय येणार, 0. आणि डी एल बाय डी टी 0 आहे तर चेंज इन अँग्युलर मोमेंटम किती येणार, 0. म्हणजे काय, इनिशियल अँग्युलर मोमेंटम शुड बी इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. ह्यालाच काय म्हणतात, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. खतम. एवढं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं. काय काय नाही ऐकलं. रोलिंग मोशन त्याला डेरिवेशन द्यायला लागेल. मग उद्या पाहिजे तर घेतो पहिलं ते, दुसऱ्या धड्याच्या अगोदर पहिलं ते घेतो आणि मग पुढंच येतो. मी अजून 20 मिनटं उशीर आलो असतो. रोलिंग मोशन माझ्या होतं डोक्यात, पण मी 20 मिनटं अजून उशीर आलो असतो आता, म्हणून नाही घेतलं. पण देतो, एक फॉर्म्युलाच आहे. रोलिंग मोशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, रेडिएशन ऑफ गायरेशन वरनं विचारू शकतात, के वाल्या टर्ममध्ये किंवा आय ओमेगाच्या टर्ममध्ये पण विचारू शकतात. म्हणून 2 डेरिवेशन बघायचे आहेत आपल्याला. आहे आपल्या एन सी आर टीच्या पुस्तकात दिलं आहे मी, म्हणजे आपण ते त्याच्यात पण आहे, पण मी उद्या परत ते घेईन पाहिजे तर. ठीक आहे. धडा संपला. आता राहतं गोष्ट न्यूमरिकल्सचं, ते पण मी आणले. इथं न्यूमरिकल्स
अँग्युलर मोमेंटममधले आणि रेडियस ऑफ गायरेशनमधले ह्याच्यावरतीच फक्त करा, बाकी जास्त खोलात बसू नका. न्यूमरिकल्स, रेडियस ऑफ गायरेशन आणि अँग्युलर मोमेंटम ह्याच्यावरतीच क्वेश्चन करायचे बस, बाकी काही करू नका. ह्या धड्याला किती वेटेज आहे? 7 आणि 9. 5 आणि 7 आहे का 7 आणि 9 आहे? ठीक आहे. ह्याला 7 मार्काचं आपलं आलंच पाहिजे. विथ ऑप्शन आपण हे सोडवायचेच आहेत. ठीक आहे. 7ला 7 मार्क इथं पडायला हरकत नाही. एवढंच करून जावा, बाकी काही करू नका. एक्स्ट्राला मगाशी ते दिलेत ना क्वेश्चन, कुठे गेले? हा हे एवढं डोक्यात ठेवा, बाकी काही डोकं लावत बसवू नका. क्लिअर आहे का? चलो.